शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात हा पक्षविरहित मोर्चा होता, मात्र सर्व पक्ष यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मोर्चानंतर या ठिकाणी थेट संतप्त शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडकले, बैठक चालली आणि काही मागण्यांवर जे आहे सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। नेमकं जिल्हाधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं, कोणत्या मागण्यांवर निर्णय झालेला आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार उन्मेष पाटील आहेत। काय सांगणार दादा, नेमकं हा जो प्रकार घडला त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे, हा संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतंय? नाही, सगळ्यात दुर्दैव आणि खेद याचा वाटतो की ज्या निष्पाप शेतकऱ्यांनी तुम्हाला निर्मळ असं अतिमोलाचं मत तुम्हाला दिलं, आमदार खासदार मंत्री केलं, त्या शेतकऱ्याची ही चेष्टा, त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाला येताना मज्जाव, अरे थोडी लाजा वाटल्या पाहिजे। रामाचं नाव घेता, सत्यवान तो राम होता आणि तुम्ही जरी खोट्याची अवलाद, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करते, हिम्मत येते या ना समोर बोला ना। अहो जर 1200, 1300, 1600, 1800वर गेलेली केळी 300वर आली तर शेतकरी संताप नाही तर काय करेल? 60,000 शेतकरी, 80,000 हेक्टर क्षेत्र, 1.5 लाख एकरापेक्षा जास्त क्षेत्र जर त्या लुटल्या जात असेल, त्याच्यावर बलात्कार होत असेल, त्याच्यावर अत्याचार होत असेल, तर तो ओरडणार नाही, तो आक्रोश नाही करणार? एक बैठक घ्यायलाच वेळ नाही। कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, अहो निकष 1 रुपयाचा विमा तुम्ही निवडणूक संपली काढून टाकली हो। अहो इंग्रज तरी कमिटेड होते, त्या गोऱ्यापेक्षा काळे हरामखोर, तुमचा DNA तपासला पाहिजे आणि हिम्मत होती तर या ना तिघं मंत्री समोर, द्या ना उत्तर शेतकऱ्यांना। अरे 7-7 हजार शेतकऱ्यांचे बँकेत टाकलेले पैसे बँक परत करते, त्यांना विम्याचं कवच मिळत नाही, अरे त्यांना साधा होकारा द्यायला कोणी तयार नाही। मग मंत्रिपद काय बुजगावणी म्हणून घेतं का? आणि म्हणून आज या आक्रोश मोर्चातून जर शेतमालाला किंमत दिली नाही तर तुम्हालाही किंमत राहणार नाही, हा इशारा आज देतोय आम्ही। दादा, पण कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा दबाव तुम्हाला प्रवेशद्वारात किंवा शेतकऱ्यांना येण्यास नकार दिला असं वाटतंय का? तुमचा थेट आरोप आहे का? 100% पोलिसांमध्ये पण माणूस आहे, ते शेतकरी आहे, ते गरिबाचे पोर आहे, त्यांच्यात एवढी हिंमत नाही। जोपर्यंत त्यांना वरून सूचना येत नाही तोपर्यंत ते असं काम करू शकत नाही। आणि म्हणून यांच्या मूळ जे आहेत ना, वरमाय म्हणतो ना आपण आमच्या गावरानी भाषेत, ही वरमाय आमची गावरान भाषेत शिवी ती मला देणं योग्य वाटत नाही आता। त्यामुळे प्रॉब्लेम आहे ना हा। ती जर चांगली राहिली असती, ती जर खानदानी राहिली असती, ती जर सुसंस्कृत राहिली असती, ती जर संवेदनशील राहिली असती तर ही वेळ आलीच नसती। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये माझा सवाल आहे त्यांना, कटंगे बटंगेचा नारा देता तुम्ही, मग हे शेतकरी जे आता आत्महत्या करतायत, जे होरपळतायत, ते हिंदू नाही का हो? कुठे गेला तुमचं हिंदुत्व? मग बेगडी हिंदुत्व आहे का तुमचं? मतापुरता हिंदुत्व आहे का तुमचं? आणि म्हणून एक येतो सेफ आहे। मग आता जो रस्त्यावर मरतो शेतकरी काय सेफ आहे? आता केळीवाला होरपळतोय तो सेफ आहे का? आता कापसावाल्याला मागच्या 2 वर्ष आम्ही 500-500, 600-700 खंड पडला, 200 कोटी मिळवले, आता कुठे गेला तो? सेफ आहे का तो? आणि म्हणून हे सगळी आपण ज्याला म्हणतो ना ढोंगी अध्यात्माच्या आणि धार्मिकच्या नावाने हिंदू म्हणून फसवणारी ही जी आहे विचारधारा, हिचा निषेध करत आम्ही शेतकऱ्यांनी आता ठरवलं आहे की आम्ही देखील आता कुठेही डिवाईड होणार नाही, आम्ही एक होऊ, ना पक्ष ना झेंडा, आमचा शेतकरी अजेंड्यावर आम्ही एक राहू, हा इशारा आज त्या ठिकाणी देण्यात आला आहे। भाजपचे मंत्री गिरीश महाजन जे कॅबिनेट मंत्री आहेत ते असं म्हणत आहेत की जे लोक भांडत असतील त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना आपल्या पक्षात घ्या, म्हणजे आपल्या पक्षात आले तर त्यांचे तोंड बंद होतील। अरे राजकारण का करतात हे मनाला विचारा। राजकारण हे माध्यम आहे, लोकांच्या जीवनात काही बदल घडू शकतो का? कायदे मंडळात जाऊन चांगला कायदा करून सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो का? अरे तुम्ही संकटमोचक बनल्याचा जिल्ह्याला अभिमान वाटला होता की तुम्ही संकटमोचक बनलात, पण तुम्ही भाजपाचे बनलात, तुम्ही शेतकऱ्यांचे, तरुणांचे, हिंदूचे का या सर्वसामान्यांचे बनले नाही। धोक्यात आहे सगळी व्यवस्था। आणि म्हणून मला असं वाटतं की अरे थोडंफार तरी जनाची नाही तर मनाची वाटून या सगळ्या संदर्भात संवेदनशीलपणे माझी गिरीश भाऊ, गुलाब भाऊ, सावकारे यांना विनंती आहे की येणाऱ्या कॅबिनेटला खाली उतरताना केळीला बोनस आणि कापसाचे निकष पूर्ववत करा आणि तरच खाली उतरा। आम्ही जेवढी गर्दी इथे केली ना तेवढी गर्दी रेल्वे फलाटावर जाऊन सत्कार करायला पण आम्ही जाऊ। शेतकऱ्यांच्या लेखी आश्वासनासाठी तुम्ही आता आग्रही राहिला आहेत, आंदोलन झालेलं आहे, पुढच्या काळातही जर या मागण्या जर तुमच्या ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत किंवा पूर्णच मागण्या ज्या असतील या संदर्भातली पुढची भूमिका काय असणार आहे आता जर पूर्ण नाही झाल्या तर? नाही, जवळजवळ 80 ते 85 हजार शेतकऱ्यांना आज आम्ही थेट सोल्युशन घेऊन आंदोलन आज थांबवलं आहे। 55,000 केळी उत्पादकांचे जे सर्कल पात्र अपात्र आणि त्या ठिकाणी जुना नवीन महसुलाचा घोळ होता
तो सुटला. 1 तासात ती यादी घोषित करतायत आज. त्यामुळे जी त्या ठिकाणी आतुरता होती त्याची वाट बघतून सुटला आहे. 2, राज्य केंद्राचा वाटा घेऊन क्लेम सेटल करून खात्यात पैसे टाकण्यासाठी 15 दिवसाचं लेखी उत्तर दिलं आहे. म्हणजे ते देखील आता उत्तर मिळालं. त्यांच्या छातीवर यावं लागलं, आक्रोश करावा लागला, टाहो फोडावा लागला, ते आज मिळालं. 3, केळी खरेदी बाबतीत एक समिती, केळी उत्पादक, पणन, DDR आणि त्याची एक SOP केळी खरेदीची, मग तो नोंदणीकृत खरेदीदार आहेत का नाही, या सगळ्या संदर्भात धोरण तयार करत DPDCतून तात्काळ त्या शेतकऱ्याला पैसे द्या क्विंटल मागे. नाही तर त्याचा भाव कमी का येतो, तर वाहतुकीत खर्च वाढला असं सांगतात, तिकडे अतिवृष्टी झाली. मग ट्रान्सपोर्टला एक तर द्या तुम्ही, व्यापाराला अनुदान द्या, पण शेतकऱ्याला पैसे मिळू पाहिजे. त्यामुळे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ यांनी बघू आता किती बॉम्ब पाडतात. आणि बाकी लेखी उत्तर घेतले. ज्वारी मका खरेदीचं लेखी त्या ठिकाणी घेतलं आहे. जेवढी ज्वारी मका आहे तेवढी पूर्ण त्या ठिकाणी खरेदी करून हमी भावाने खरेदी केली जाईल, जेणेकरून साधारणतः 25,000 क्विंटल 20 ते 22,000 शेतकऱ्यांचा हा माल आता खरेदी करून त्याला 1,500 रुपये कमी भावाने विकावं लागणार होती, ती आता हमी भावाने त्याला जवळजवळ 40 ते 45 कोटी मिळतील. आणि म्हणून 750 कोटी रुपयाचा थेट जवळजवळ 70,000 शेतकऱ्यांना फायदा देणारं हे आंदोलन पहिल्या टप्प्यामध्ये यशस्वी ठरल्याने अजून ताकदीने आम्ही पुढच्या तयारीला लागणार आहोत. पुढचं कसं आंदोलन राहील? केळी पीक परिषद, कापूस पीक परिषद, धोरणं, कर्जमुक्तीकडे पावलं. आज आम्ही बघतोय 8-9 लाख कोटीचं कर्ज तुम्ही घेतलं सांगतात. शेतकऱ्यांसाठी घ्या ना, बच्चूवनी केला वो आपो त्याच्यावर. अदानी अंबानी यासारख्या 50 लोकांना तुम्ही 18 लाख कोटीचं कर्ज माफ केलं, आम्हाला तर 1 लाख कोटी लागत आहेत. त्यामुळे हा अन्नदाता, हा बळीराजा, हा त्या ठिकाणी जर तुम्ही विकसित देशाचं स्वप्न दाखवत असाल तर 70% घटकांना सोडून विकसित देश होईल का हो, सांगा तुम्ही. आणि म्हणून या 70% घटकासाठी जर तुम्ही धोरण करणार असाल तर आम्ही त्या ठिकाणी ताकदीने सगळे एकत्र महाराष्ट्रातून हा लढा उभारू. पालकमंत्र्यांच्या दारावर पुढचा मोर्चा राहील आता. निश्चित वेळेत जर सगळे प्रश्न सुटले नाही, तीव्रता जर वाढली, तो आक्रोश येतो कसाही जाऊ शकतो. आज काय आम्ही ठरवून नव्हतो आलो इथे, पण ती वेळ येते. आणि जर तशी वेळ आली उद्या, कोणीही असो, मी सांगितलं नाही का वाक्यात, शेतमालाला किंमत द्या, नाहीतर तुमची किंमत आम्ही करणार नाही. थेट चॅलेंज आहे का? थेट चॅलेंज नाही, हा आक्रोश, हा टाहो आणि हा हल्ला बोल आहे शेतकऱ्यांचा. तरी यापुढे जर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष राहिलं तर पालकमंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चा काढू. आणि हे चॅलेंज नाही तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.